डे फर्स्ट. आणि आजचा आपला सब्जेक्ट आहे मराठी. सब्जेक्ट मराठी. ओके, आपण सगळं बेसिकपासून स्टार्ट करणार आहोत. तर पहिले आपण शिकणार आहोत बेसिक पॉईंट. ओके, आपल्याला रायटिंग, रीडिंग सगळं शिकायचं आहे, लिहिणे, वाचणे. तर सगळ्यात आधी आपण शिकणार आहोत उभी रेषा. उभी रेषा. ओके, रीड करू. ओके, उभी रेषा, उभी रेषा, उभी रेषा. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात स्टँडिंग लाईन. ओके, असं मुलांकडून रीड करून घ्यायचं. आणि आता आपण शिकू लिहिणे, रायटिंग करणे. ओके, तर सगळ्यात आधी काय करायचं, मुलांना असे छोटे छोटे पॉईंट्स काढून द्यायचे ट्रेससारखे. ओके, आणि त्यांना सांगायचं जॉईन दिस पॉईंट. बाळा, हे पॉईंट जोड. ओके, जोड. व्हेरी गुड. ही काय आहे? उभी रेषा. ओके, उभी रेषा. त्यांचा हात पकडून प्रॅक्टिस करा, कारण छोटे आहे ना म्हणून. ओके, जॉईन दिस पॉईंट. जोड हे पॉईंट. ही काय आहे? उभी रेषा. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात स्टँडिंग लाईन. ओके, जॉईन दिस पॉईंट. उभी रेषा. ही काय बनली? उभी रेषा. अप टू डाऊन. उभी रेषा. ओके, उभी रेषा, उभी रेषा, उभी रेषा, उभी रेषा. ओके, समजलं ना उभी रेषा? चला तर मग आता नंतर काय करायचं, याची प्रॅक्टिस करून घ्यायची खूप वेळा, नंतर पॉईंट द्यायचे. असे मुलांना पॉईंट्स द्यायचे. बाळा, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत काढ. वरून खाली. व्हेरी गुड. ही काय बनली? उभी रेषा. इथं पण तसंच वरून खाली. जॉईन दिस पॉईंट. व्हेरी गुड. ही काय बनली? उभी रेषा. इथं पण तसंच जॉईन दिस पॉईंट. ओके, उभी रेषा. हां, अप टू डाऊन. काय आहे ही? उभी रेषा. ओके, अशा प्रकारे पॉईंटची प्रॅक्टिस करून घ्यायची. नंतर काय, त्यांना डायरेक्ट अशा लाईन्स द्यायच्या. उभी रेषा. आता त्यांना असे पॉईंट्स द्यायचे. अगोदर एक एक पॉईंट द्यायचा. ओके, या पॉईंटपासून इथपर्यंत काढ रेषा. रेष. अप टू डाऊन. व्हेरी गुड. बघ, हे काय आहे? उभी रेषा. ट्रेस कर. काढ बाळा. व्हेरी गुड. उभी रेषा. अशा प्रकारे प्रॅक्टिस करून घ्यायची. नंतर काय करायचं, डायरेक्ट अशा लाईन सोडायच्या. उभी रेषा, उभी रेषा, उभी रेषा, उभी रेषा. ओके, नंतर मुलांकडून काढून घ्यायचं. उभी रेषा, उभी रेषा, उभी रेषा. ओके, असं मुलांकडून करून घ्यायचं. तर समजलं ना? आजचा आपला टॉपिक आहे उभी रेषा. याची खूप वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची. ओके, चला तर मग भेटू नेक्स्ट डे. ओके, बाय बाय.